नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड न्यूज। 53% DA सह 2 भत्त्यामध्ये मोठी वाढ झाली। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट आणि बातमी दिलेली आहे। सरकारने कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच DA मध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती। त्यानंतर ती 50% वरून 53% वर गेली आहे। ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे, म्हणजेच कर्मचाऱ्यांना मागील 3 महिन्याची थकबाकी देण्यात येणार आहे। महागाई भत्त्यात वाढ करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या इतर मोठ्या भत्त्यांमध्येही वाढ झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। महागाई भत्त्यापाठोपाठ इतर भत्त्यांमध्ये 53% वाढ। नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 50% जास्त असेल तर इतर मोठे भत्तेही आपोआप बदलतील। हा नियम महागाई आणि इतर आवश्यक खर्च समायोजित करतो, जेणेकरून कर्मचाऱ्यांना जगणे सुलभ होऊ शकेल। अशा तऱ्हेने महागाई भत्ता 53% असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या इतर भत्त्यांमध्येही वाढ झालेली आहे। यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये केंद्र सरकारने DA आणि DR मध्ये 4% वाढ केली होती, त्यानंतर ती 50% पर्यंत वाढली होती। त्यामुळे इतर 13 प्रमुख भत्त्यांमध्ये 25% वाढ करण्यात आलेली आहे। या 2 भत्त्यांमध्ये 25% वाढ दरम्यान काही दिवसांपूर्वी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पात्र कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस भत्ता आणि नर्सिंग भत्त्यात 25% वाढ करण्याची घोषणा नुकतीच केली आहे। 50% महागाई भत्ता वाढीनंतर इतर भत्त्यांमध्ये वाढ अंतर्गत मंत्रालयाने ही घोषणा केली आहे। या ठिकाणी उपलब्ध होणार सुविधा। सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या 2 भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याचा लाभ केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांना तसेच एम्स नवी दिल्ली, PGIMER चंदीगड आणि जिपमेर पॉंडिचेरी सारख्या केंद्र सरकार समर्थित संस्थांना लागू असेल। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करत चला। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।